नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराज आणि बकासूर आणि वादळबद्दल अपडेट देणार आहोत. आज मैदान संपन्न होत आहे तिरकवाडी आणि निमसोड येथे. तर भावांनो, या मैदानामध्ये महाराज आणि वादळ पळताना दिसणार का? कारण नाथसाहेब प्रसन्न, मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळे त्याची एक अपडेट देणार आहोत. आणि अजून एक अपडेट आहे, खुशखबर आहे आपल्या सर्वांसाठी. आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूर 23 तारखेला जे स्विफ्ट गाडीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये पळताना दिसणार का, याची फिक्स अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर भावांनो, प्रथमतः अपडेट देऊया महाराज आणि वादळची. तर भावांनो, आज 2-3 ठिकाणी मैदान संपन्न होत होते. त्या मैदानामध्ये आपल्या महाराजची चिठ्ठी देखील निघाली होती, परंतु आज आपल्याला महाराज वादळ कुठल्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आज आरामावर असणारे महाराज वादळ आपल्याला 23 तारखेला महाराज आणि वादळ हे पळताना दिसणार आहेत. आणि भावांनो, राहिला विषय आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूरचा. ते सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण लवकरच आपले 11,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणार आहेत. तर भावांनो, आपला लाडका देव द्वादशी हिंद केसरी बकासूर आपल्याला 23 तारखेला 100% पळताना दिसणार आहे. भावांनो, नक्कीच आनंदाची अपडेट असणार आहे तुमच्यासाठी. आपला लाडका बकासूर सज्ज झालेला आहे 23साठी. नक्कीच स्विफ्ट गाडीचं मैदान आहे, सर्वात मोठं मैदान आहे. तर त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. धन्यवाद भावांनो.